नमस्कार मित्रांनो, 4 तारखेला मैदान होतंय किनी या ठिकाणी आदत दुशाचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातील टॉपचे नंदी त्या ठिकाणी पळताना दिसतील। सुरुवात करतोय 15 एक अंदाजित पैरे घेतोय। सुरुवात बकासूरपासूनच करतोय। बकासूरचा पायरा कोण आहे? बकासूरचा पायरा मी व्हिडिओमध्ये सांगितलंय, महाराज, वादळ किंवा तो त्याच्यासोबत नंदी पळत होता गोकुळ, या तिघांच्या पैकीच एक नंदी पळेल बकासूर सोबत। आणि बघूया कशा पद्धतीने पळ आहे बकासूरचा त्या मैदानामध्ये। किनीचं मैदान एक लकी आहे बकासूरसाठी। खूप साऱ्या शुभेच्छा या मैदानासाठी बकासूरला। 2 नंबरचा पायरा आहे फलटणकरांचा लखन आणि त्याच्यासोबत येडा काडतूस, जो येडा काडतूस जो आहे खेड बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणचा नंदी आहे। आणि ही जोडी जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा एकच नंबर केला आहे आणि हीच गाडी आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना पुन्हा एकदा किनीच्या 2 व्हीलरचं बक्षीस आहे 1 नंबरचं त्या मैदानामध्ये दिसेल। 3 नंबरचा पैरा आहे संग्राम आणि खडकवासला यांची बुलेट, ही जोडी पळताना दिसेल आणि सुंदर अशी गाडी पळते बुलेटची। बुलेट एक संघर्ष योद्धा आहे, कितीही टॉपचा नंदी असुद्धा त्याला हरवण्याची धमक या बुलेटमध्ये आहे आणि त्याने टॉपचे नंदीसुद्धा हरवलेले आहेत आणि कशा पद्धतीचा पळ आहे त्यानं दाखवतो आणि मोठ्या मैदानामध्ये तो गुलालामध्ये राहतोच। रथी महारथी जे असतात त्यांना पराभूत हा करतोच आणि चांगला पळतो। मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात करतो या खंबूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट आणि संग्राम ही जोडी आपल्याला बघायला मिळेल त्या मैदानामध्ये किनीच्या। 4 नंबरचा पैरा आहे विठ्ठल नाना अजय शेठ यांचा घरचा साज पळताना दिसेल। चिक्या आणि तेजा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल किनीकरांच्या मैदानामध्ये आणि खूप चांगली गाडी पळते आणि चिक्या सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिले की तो काय हुकमी एक्का विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांच्या दावणीचा कशा पद्धतीने पळतोय। काल फायनलमध्ये होता, कशा पद्धतीनं पळाला। गाडी पब्लिक नव्हती घरणीकरांच्या राजाच्या शेजारी, गाडी जर मध्ये असते तर त्यानं दाखवून दिलं असतं काय कशा पद्धतीनं पळायचं असतं। परंतु असो शेवटी गुलाल मिळवला मोठ्या मैदानामध्ये, तेच आपल्यासाठी खूप आहे। खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला। 5 नंबरचा पैरा बकासूर सोबत पळालेला हा विमान आपल्याला पळताना दिसणार आहे। विश्व्या या नंदीसोबत ही जोडी एकदा पळाली होती आणि त्या जोडीनं चांगली करामत केली होती, फायनलचा गुलाल हा मिळवलेला होता आणि हीच जोडी आपल्याला पुन्हा एकदा त्या मैदानामध्ये पळताना दिसते की काय बघावं लागेल। आणि विमान डाव्या खांदी चांगला पळतोय आणि विश्व्या उजव्या खांदी पळतोय। बघूया पब्लिकनं पळत्या दोन्ही बैंद एकच खांदी आहे त्यांची, बघूया काय होतंय। 6 नंबरचा पैरा आहे पृथ्वीराज दादा कुटवळ, तसेच आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत गोवेकर यांचा प्रभू आपल्याला पळताना दिसणार आहे वादळ याच्यासोबत आणि त्यांचाच घरचा वादळ आहे वाटतं। बघूया ही जोडी जर पळाली तर कशा पद्धतीनं पळाली, 2 व्हीलरची मानकरी होतील की काय, कारण की तिथं रथी महारथी येणार आहेत आणि बघूया कशा पद्धतीनं त्या मैदानामध्ये गाड्या पळतायत, कशा पद्धतीनं स्पीडनं पळतायत। खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला। 7 नंबरचा पैरा अमित पाटील सुपणे यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे। टिटवीनं काल दाखवून दिले की संबंध महाराष्ट्राला कशा पद्धतीनं पळतोय, आजारातून उठलाय आणि चांगल्या पद्धतीनं गट काढला। सेमीला थोडीशी पराभव झाला, परंतु एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपत नाही, तो सुद्धा एक चांगला नंदी आहे। अमित शेठ पाटील यांचा हुकुमी एक्का आहे तो आणि टिटवी आणि चांद उर्फ चंद्या ही सुद्धा आदतमधला एक चांगला एक टॉपचा नंदी आहे। मला वाटते ही घरचीच जोडी पळताना दिसेल 4 तारखेच्या मैदानामध्ये, बघूया कशा पद्धतीनं पळते जोडी ही। 8 नंबरचा पैरा आहे अक्षय मोरे, जे साताराचे आहेत, आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके बलमा आपला जो आहे त्याचे मालक बलमा आणि त्यांचा घरचा एक छोटा बलमा, ही जोडी आपल्याला हा साज पळताना दिसेल। घरचा साज पळेल त्या मैदानामध्ये, कशा पद्धतीने पळतोय बघूया। प्रथमच बघतोय ही गाडी कशी पळते बघूया, कारण की पायऱ्याला खूप मोठ्या अडचणी येऊ लागलेत आजकाल, म्हणून घरचे साज जास्त पळायला लागलेले आहेत। ही सुद्धा मला वाटते ही जोडी पळेल घरचा साज, बघूया कशा पद्धतीने पळते ही जोडी। 9 नंबरचा एक पैरा टॉपचा आहे MM नाना यांचा राजा, आता सध्या महाराष्ट्रामध्ये पब्लिकचं भिताड समजलं जाते आणि आहेच, दोन्ही खांदी पळतोय। पब्लिक कितीही येऊ द्या त्याला काही फरक पडत नाही, पळायचं काम करतोय तो आणि त्याच्यासोबत विसापूरकरांचा कार्तिक मला वाटते पळेल। बघूया कशा पद्धतीने विसापूरकरांचा कार्तिकसुद्धा पळतोय, चांगला पळतो कार्तिक, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो सुद्धा एक चांगला नंदी आहे। 10 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे जावेद मुल्ला तांबवे यांचा घरचा साज सरदार आणि सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये, बघूया कशा पद्धतीने ही जोडी पळते येते। 11 नंबरचा पैरा आहे सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा संभाबा काले यांचा ठाकूर आणि ठाकूर आपल्याला कारगिल या नंदीसोबत पळताना दिसेल। 12 नंबरचा पैरा आहे लासूरने गावची आण बाण शान रोमन बैलाचे मालक
बबनदादा लासूरने यांचा जो रावण आहे तो आपल्याला त्यांच्याच गावच्या नंदीसोबत पळताना दिसेल. कारण की आत्ता एक 2-3 दिवसापूर्वी मैदान झालं होतं. रावण आणि लासूरनेकरांचाच त्यांचा गावचा नंदी पळाला होता. त्यांनी सुट्टा 1 नंबर काढलेला होता. नक्कीच हीच जोडी पुन्हा एकदा त्याच मैदानामध्ये चाच जोशात पळेल असं वाटतंय. बघू तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगा. 12 नंबर 13 नंबरचा पायरा आहे किन्हीकरांचा. ही रायबा आपल्याला पळताना दिसणार आहे त्या मैदानामध्ये आणि तो आपल्याला पळताना दिसेल मदमापूर जे आपण मुलाखत घेतलेली आहे त्यांचा बदाम दुशामधला बदाम आणि रायबा हीच जोडी आपल्याला पळताना दिसेल. बघूया काय होतंय. कारण की गावचा साज म्हटलं म्हणायला गेलं काही हरकत नाही. बघूया ही जोडी जर पळली तर 100% ही गाडी गुलालामध्ये असेल. कशा पद्धतीने पळते हे याच्याकडे लक्ष लागले. 14 नंबरचा पायरा डमरू आणि जलवा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीने ही सुद्धा जोडी पळताना दिसेल आपल्याला. आणि शेवटचा पायरा 15 नंबरचा पायरा आहे सुंदर संतोष तोडकर समाजसेवक संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11 आपल्याला चिंचनेरकरांच्या गणाभाऊ याच्यासोबत पाहताना दिसेल. हे एक माझ्याकडून एक पैरे होते. तुमचे पैरे काय आहेत तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. बघूया कशा पद्धतीनं 4 तारखेचं मैदान जे आहे ते पार पडतंय. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपला किरण शिरतोडे जो एक नवा चॅनल आपण खोललेला आहे त्या चॅनलवरती संध्याकाळी एक मुलाखत पडेल. ती मुलाखत 6-6:30च्या दरम्यान टाकेन मी. नक्की बघा कशी आहे ती मुलाखत घेतली एका नंदीची घेतली. तिथंच जाऊन बघा कशी आहे. धन्यवाद.